नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने जो आहे DBTच्या संदर्भात आपला नवीन GR आणलेला आहे. जुना GR त्यांनी बदलवलेला आहे किंवा अपडेट केलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण की 1457 पदाच्या संदर्भात RRमुळे म्हणजे रिक्रुटमेंट रूलमुळे फार जी प्रोसेस आहे ते लांबणीवर सुरू आहे आणि कोर्टावर केस त्याच्यामध्ये चालू आहे. ठीक आहे, कोर्टात केस चालू आहेच, आता पण चालू आहे आणि आज फार महत्त्वाची तारीख त्याची राहणार आहे. आजच्या तारखेला जर निकाल आला तर चांगलीच गोष्ट आहे. त्याच्या अगोदर जे आहे शासनाने आपला GR बदलवलेला आहे. जुन्या GRमध्ये मित्रांनो डिग्रीचा उल्लेख नव्हता, परंतु या GRमध्ये त्यांनी डिग्रीचा उल्लेख क्लिअरली केलेला आहे. ठीक आहे, फार महत्त्वाचा GR आहे मित्रांनो, तुम्ही वाचू शकता. याची जी PDF आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलला सुद्धा देण्यात येईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा याची लिंक तुम्हाला देण्यात येणार आहे. तिथून तुम्ही जाऊन अपलोड करू शकता. ठीक आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे. तिथून दोन्ही GR म्हणजे जुना GR आणि नवीन GR तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याच्यामध्ये काय तफावत आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता. जास्त प्रमाणात तफावत नाही, काही गोष्टी सेम आहे, फक्त डिग्री आणि चा जो उल्लेख जुन्या GRमध्ये नव्हता याच्यामध्ये क्लिअरली डिग्रीचा उल्लेख केलेला तुम्हाला दिसणार आहे. ठीक आहे, तर मित्रांनो याच्यामध्ये बघू शकता अधिसूचना आहे. दिनांक जे आहे 10 जुलै 2024 हा GR आहे आणि भारताच्या संविधानानुसार त्यांनी जे आहे अनुच्छेद 309 नुसार हा GR तो प्रसिद्ध केलेला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये क्लिअरली दिलेला आहे, तुम्ही बघू शकता की 309 खालील परुकांत्व प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून आणि या संदर्भात सध्या अस्तित्वात असलेले सर्व विद्यमान नियम म्हणजे ना आता जो जुना GR आहे त्याचे जे नियम आहेत ते आदेश किंवा अनुदेश यांचे अधिक्रमण करून महाराष्ट्राचे राज्यपाल याद्वारे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनामधील शासकीय संस्थेतील गट निदेशक म्हणजे DBTमधील त्याच्यानंतर शिल्प निर्देशक, व्यवसाय निर्देशक, गणित निर्देशक, चित्रकला निर्देशक आणि गणित तथा चित्रकला निर्देशक व शासकीय औद्योगिक शिक्षण प्रशिक्षण शाळेतील निर्देशक गट क तांत्रिक महाराष्ट्र शिक्षण सेवा पदावरील सेवा प्रवेशाचे विनियमन करण्यासाठी आधारे पुढील नियम करीत आहे. ठीक आहे, म्हणजे जुना GR जो आहे तो कॅन्सल करून आता पुढच्या अर्थ ज्या होणार आहे त्या नवीन GR नुसार होणार आहे असं त्यांनी क्लिअर केलेलं आहे पहिल्या पॅरेग्राफमध्ये. ठीक आहे, याच्यानंतर मित्रांनो नियम 1 आहे. या नियमांना व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनामधील गट निदेशक व निदेशक गट क तांत्रिक महाराष्ट्र शिक्षण सेवा प्रवेश नियम 2024 असे संबोधण्यात यावे. म्हणजे या नियमांना RR 2024 असे संबोधण्यात यावे असं सांगण्यात आलेलं आहे. या नियमात संदर्भानुसार दुसरा अर्थ अभिप्रेत नसेल तर परिशिष्ट याचा अर्थ या नियमांना जोडलेलं परिशिष्ट असा आहे. बरोबर आहे. ठीक आहे, हे काही बाबतीत तुम्हाला क्लिअर जे व्याख्या दिलेल्या आहे त्यांनी त्या जुन्या GR नुसारची व्याख्या आहे. फक्त जे चेंजेस आहेत ते महत्त्वाचे डिग्री आणि डिप्लोमामधील तफावत दूर करण्याकरिता त्यांनी डिग्रीचा सुद्धा उल्लेख याच्यामध्ये केलेला आहे. ठीक आहे, नंतर आहे ख जे आहे मित्रांनो नियुक्ती प्राधिकारी याचा अर्थ संबंधित विभागाचा महासंचालक व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण असा आहे. नंतर आहे पदवी याचा अर्थ संविधिक विद्यापीठाची अभियांत्रिकी किंवा तंत्रशास्त्र गटातील पदवी किंवा शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेले अन्य कोणती अर्थ असा आहे. ठीक आहे, नंतर आहे मित्रांनो पदविका याचा अर्थ महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने प्रदान केलेली अभियांत्रिकी किंवा तंत्रशास्त्र गटातील पदविका किंवा शासनाने त्यांच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणती अर्थ असा आहे. ठीक आहे, प्रत्येक गोष्टीची जी आहे प्रत्येक बाबतीची एक स्वतंत्र व्याख्या तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे. ठीक आहे, संचालनालय याचा अर्थ शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय असा आहे. नंतर आहे मित्रांनो पदोन्नतीसाठीची पात्रता ज्याला आपण प्रमोशनची पात्रता जी म्हणतो याचा अर्थ शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेले निर्णय किंवा आदेशांमध्ये पदोन्नतीसाठी विहित केलेली अटी व शर्तीनुसार पदोन्नतीसाठीच्या पात्रता आहे. ठीक आहे, नंतर आहे अभियांत्रिकी व्यवसाय अभ्यासक्रम याचा अर्थ केंद्र शासनाच्या कौशल्य व उद्योजकता मंत्रालयाच्या अखत्यारीत प्रशिक्षण महानिदेशालय नवी दिल्ली याची घोषणा केलेली अभियांत्रिकी गटातील व्यवसाय अभ्यासक्रम असा आहे. ठीक आहे, अभियांत्रिकी व्यवसाय अभ्यासक्रम याचा अर्थ यांनी असं सांगितलेला आहे. नंतर शासन याचा अर्थ मित्रांनो महाराष्ट्र शासन असा आहे, कारण की महाराष्ट्र शासनाचा हा GR आहे आणि महाराष्ट्र शासनाची भरती असल्यामुळे याच्या शासनाचा अर्थ महाराष्ट्र शासन असाच घेतला जाणार आहे. ठीक आहे, नंतर राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार प्रमाणपत्र परीक्षा याचा अर्थ राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्याद्वारे घेण्यात येणारी शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र परीक्षा असा असणार आहे. ठीक आहे, नंतर राष्ट्रीय शिल्प निर्देशक प्रमाणपत्र याचा अर्थ केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या अखत्यारीत प्रशिक्षण महानिदेशालय नवी दिल्ली यांचे राष्ट्रीय शिल्प निर्देशक प्रमाणपत्र असा आहे.
नंतर मित्रांनो, राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र परीक्षा याचा अर्थ राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्याद्वारे घेण्यात येणारी व्यवसाय प्रमाणपत्र परीक्षा असा आहे. ठीक आहे. नंतर आहे बिगर अभियांत्रिकी व्यावसायिक अभ्यासक्रम. याचा अर्थ केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या अखत्यारीत प्रशिक्षण महानिदेशालय नवी दिल्ली यांनी घोषित केलेले बिगर अभियांत्रिकी घटकातील व्यवसाय अभ्यासक्रम असा आहे. नंतर आहे माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा. याचा अर्थ महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम 1965 याचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 41 अन्वये गठीत केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा असा आहे, किंवा शासनाने त्यांच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणती अर्थ असा आहे. ठीक आहे. निवड समिती याचा अर्थ काय असणार आहे, तर निवड समिती याचा अर्थ ह्या सेवा प्रवेश नियमातील पदावरील सरळ सेवा भरतीकरता उमेदवारांच्या निवडीच्या प्रयोजनार्थ कौशल्य रोजगार उद्योजकता नवीनता विभाग यांच्याकडून वेळोवेळी गठीत करण्यात आलेली निवड समिती असा असणार आहे. ठीक आहे. नंतर आहे मित्रांनो, संचालनामधील गट निदेशक या पदावरील नियुक्ती शिल्प निदेशक किंवा व्यवसाय निदेशक किंवा गणित निदेशक किंवा चित्रकला निदेशक किंवा गणित तथा चित्रकला निदेशक महाराष्ट्र शिक्षण सेवा गट क तांत्रिक हे पद धारण करणाऱ्या व या पदावर किमान 3 वर्ष नियमित सेवा पूर्ण केलेल्या व्यक्तींची एकत्रित ज्येष्ठतेच्या आधारे एकत्रित ज्येष्ठता सूचीनुसार योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीची करण्यात येणार आहे. ठीक आहे. पदोन्नतीने करण्यात येणार. ठीक आहे. म्हणजे जी आहे ती जागा जी भरली जाणार आहे ती प्रमोशनने भरण्यात येणार आहे. ठीक आहे. कोणती जागा मित्रांनो, चित्रकला निदेशक महाराष्ट्र शिक्षण सेवा गट क हे पद धारण करणाऱ्या व या पदावर नियमित 3 वर्ष नियमित सेवा पूर्ण केलेल्या व्यक्तींची एकत्रित ज्येष्ठतेच्या आधारावर जे पद भरले जाणार आहे ते संचालनामध्ये गट निदेशक या पदावरील नियुक्ती. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो, संचालनामधील शिल्प निदेशक किंवा व्यवसाय निदेशक या पदावरील नियुक्ती पुढील मार्गाने करण्यात येईल. ठीक आहे. अगोदर आपण पाहिलं संचालनातील गट निदेशक या पदावरील नियुक्ती शिल्प निदेशक किंवा व्यवसाय निदेशक किंवा गणित निदेशक. ठीक आहे. याच्याद्वारे आणि नंतर आहे मित्रांनो, संचालनामधील शिल्प निदेशक किंवा व्यवसाय निदेशक या पदावरील नियुक्ती पुढील मार्गाने करण्यात येईल. त्याच्यामध्ये मिडराईट मेंटेनन्स मेकॅनिक किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा निर्देशक पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम महाराष्ट्र शिक्षण सेवा गट क तांत्रिक हे पद धारण करणाऱ्या व या पदावर किमान 3 वर्ष नियमित सेवा व सेवा सातत्य पूर्ण केलेल्या व्यक्तीमधून एकत्रित ज्येष्ठतेच्या आधारे योग्य व्यक्तीच्या पदोन्नती ज्येष्ठतेच्या आधारे म्हणजे मित्रांनो, ज्यांची सिनियरिटी असेल त्यांच्या सिनियरिटीनुसार. ठीक आहे. निवड समितीमध्ये सोबतच त्यांनी सुद्धा दिलेला योग्य व्यक्ती म्हणजे त्यांची जी सर्व्हिस असणार आहे ती योग्य असणार आहे. म्हणजे विदाउट पे सुट्ट्या वगैरे त्यांच्या नसाव्यात, नाहीतर विदाउट पे सुट्ट्या राहिल्या तर प्रमोशनमध्ये प्रॉब्लेम जातो. ठीक आहे. निवड समितीद्वारे घेण्यात येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षेच्या निकालाच्या आधारे शिफारस करण्यात आलेल्या व खालील निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवाराकडून सुद्धा नियमनिर्देशित करण्यात येणार आहे. ठीक आहे. म्हणजे ज्या डिपार्टमेंटल एक्झाम होत असते त्याच्यातून सुद्धा पदोन्नती देण्यात येऊ शकते. ठीक आहे. याच्यानंतर आहे मित्रांनो, एक जी आहे ती वयोमर्यादा म्हणजे किमान वयोमर्यादा जे राहणार आहे पदभरतीच्या जाहिरातीचा नमूद केलेल्या अर्ज स्वीकृतीच्या अंतिम दिनांकास 21 वर्ष पूर्णची किमान मर्यादा पाहिजे आहे. ठीक आहे. नंतर आहे कमाल वयोमर्यादा किती, तर पदभरतीच्या जाहिरातीत नमूद केलेल्या अर्ज स्वीकृतीच्या अंतिम दिनांकास खुल्या वर्गातील व्यक्तीसाठी 38 वर्ष पूर्ण व मागासवर्गीय व्यक्तीसाठी 43 वर्ष पूर्ण. ठीक आहे. मागासवर्गीय असेल तर 43 वर्ष आणि ओपन कॅटेगरी असेल तर 38 वर्षाची तुम्हाला कमाल वयोमर्यादा लागणार आहे. ठीक आहे. सर्व बाबी याच्यामध्ये GRमध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे. किमान शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे मित्रांनो, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि सोबत जे लागणार आहे तुम्हाला परिशिष्टामध्ये नमूद संबंधित व्यवसाय अभ्यासक्रमासाठी विहित केलेला राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण किंवा राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र परीक्षा नसलेल्या व्यवसाय अभ्यासक्रमांकरता सोबतच्या परिशिष्ट मध्ये नमूद संबंधित व्यवसाय अभ्यासक्रमासाठी विहित केलेली राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सोबतच 3 वर्षाच्या अनुभवाची अर्हता काय असणार आहे ते सुद्धा सांगितण्यात आलेलं आहे. अध्यापनाचा किंवा तांत्रिक कामाचा किंवा दोन्ही अनुभव चालेल. ठीक आहे. म्हणजे तुम्ही कुठे शिकवत असाल तोही अनुभव चालणार आहे, किंवा तुमचं तांत्रिक म्हणजे असेल कोणा कंपनीत वगैरे तुम्ही काम केलेलं असेल तोही अनुभव चालणार आहे. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो, पदवी धारण झाल्यानंतर 1 वर्षापेक्षा कमी नाही इतका, म्हणजे तुम्ही जर पदवी धारण केली असेल तर तुम्हाला 1 वर्षाचा जो अनुभव आहे तो सांगण्यात आलेला आहे. नंतर पदविका जर तुम्ही धारण केलेली असेल तर तुम्हाला 2 वर्षापेक्षा कमी नाही. ठीक आहे. म्हणजे पदवी धारण करणाऱ्यांना 1 वर्षापेक्षा कमी चालणार नाही, पदविका धारण करणाऱ्यांना 2 वर्षापेक्षा कमी चालणार नाही, आणि राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर 3 वर्षापेक्षा कमी चालणार नाही, आणि राष्ट्रीय व्यवसाय परीक्षा
प्रमाणपत्र उत्तीर्ण झाल्यानंतर 4 वर्षापेक्षा कमी चालणार नाही. ठीक आहे. संबंधित क्षेत्रातील शासकीय किंवा निमशासकीय किंवा खाजगी आस्थापना किंवा कोणत्याही महामंडळे किंवा इतर कोणत्याही संस्थांमधील जो आहे तो एक्सपिरियन्स तुम्हाला चालणार आहे. ठीक आहे. म्हणजे प्रायव्हेट क्षेत्र असो, शासकीय क्षेत्र असो, निमशासकीय क्षेत्र असो, सगळ्या क्षेत्रातील अनुभव तुम्हाला इथे चालणार आहे. परंतु आणखी असे की संबंधित राष्ट्रीय शिल्पनिर्देशक प्रमाणपत्र प्राप्त करण्याकरता व्यतीत केलेला कालावधी हा अध्यापनाचा किंवा तांत्रिक कामाचा किंवा दोन्हीचा अनुभव म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. ठीक आहे. तर मित्रांनो, कुठे तुम्ही शिल्पनिर्देशक म्हणून कोणत्या प्रायव्हेट आय टी आयत कामाला असेल तो अनुभवसुद्धा कामात येणार आहे, आणि कुठे तुम्ही कंपनीमध्ये तांत्रिक पदावर कामात असेल तो सुद्धा अनुभव तुमचा कामी येणार आहे. ठीक आहे. नंतर आहे मित्रांनो, संचालनामधील गणित निर्देशक किंवा चित्रकला निर्देशक किंवा गणित तथा चित्रकला निर्देशक या पदावरील नियुक्ती निवड समितीद्वारे घेण्यात येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षेच्या निकालाच्या आधारे शिफारस करण्यात आलेल्या व खालील निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवाराकडून सुद्धा करण्यात येणार आहे. म्हणजे ज्या परीक्षा घेण्यात येईल त्याच्यानुसार त्यांची निवड करण्यात येईल. यांची जी वयोमर्यादा राहणार आहे मित्रांनो, पदभरतीच्या जाहिरातीमध्ये नमूद केला अर्ज स्वीकृतीच्या अंतिम दिनांकात 21 वर्ष, आणि कमाल जी राहणार आहे म्हणजे जास्तीत जास्त 38 वर्ष जी आहे ती ओपन करता, आणि 43 वर्ष जी आहे ती मागासवर्गीयांकरता. नंतर आहे किमान शैक्षणिक अर्हता जी लागणार आहे, अभियांत्रिकी किंवा तंत्रशास्त्रामधील यंत्र अभियांत्रिकी विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदविका लागणार आहे. ठीक आहे. याच्यानंतर 3 वर्षाची अनुभवाची अर्हता काय असणार आहे, तर अध्यापनाचा किंवा तांत्रिक कामाचा किंवा दोन्हीचा अनुभव, पदवी धारण झाल्यानंतर 1 वर्षापेक्षा कमी नाही, पदविका धारण झाल्यानंतर 2 वर्षापेक्षा कमी नाही. ठीक आहे. नंतर आहे मित्रांनो, संबंधित क्षेत्रात शासकीय काय निमशासकीय खाजगी स्थापत्य किंवा कोणत्याही मंडळाचे किंवा इतर कोणत्याही संस्थांमधील ज्या लागणार आहे. परंतु आणखी असे की संबंधित राष्ट्रीय शिल्पनिर्देशक प्रमाणपत्र प्राप्त करण्याकरिता व्यक्तीत केलेला कालावधी अध्यापनाचा किंवा तांत्रिक कामाचा किंवा दोन्हीचा अनुभव म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. ठीक आहे. संचालनामध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण शाळेतील निदेशक या पदावरील नियुक्ती निवड समितीद्वारे घेण्यात येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षेच्या निकालाच्या आधारे शिफारस करण्यात आलेला खालील निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवाराकडे करण्यात येईल. संचालनामधील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण शाळा. ठीक आहे. याच्यामध्ये सुद्धा वयोमर्यादा जी दिलेली आहे मित्रांनो, 18 वर्षाची वयोमर्यादा याच्यामध्ये आहे. ठीक आहे. किमान 18 वर्षाची वयोमर्यादा आहे, आणि कमाल जे आहे ते 38 वर्ष ओपन करता आणि 43 वर्ष मागासवर्गीयांकरता आहे. ठीक आहे. नंतर शैक्षणिक अर्हता माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, याच्यानंतर सोबत जे आहे ते मध्ये नमूद के परिशिष्ट संबंधित जे आहे ते व्यवसाय अभ्यासक्रमासाठी विहित केलेली राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण किंवा राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र परीक्षा नसलेल्या व्यवसाय अभ्यासक्रमांकरिता सोबतच परिशिष्ट ब मध्ये नमूद संबंधित व्यवसाय अभ्यासक्रमासाठी विहित केलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. ठीक आहे. म्हणजे आय टी आय धारकांकरता सुद्धा याच्यामध्ये आहे. सोबतच तुम्हाला 3 वर्षाच्या अनुभवाची जी अट लागणार आहे ती कशी लागणार आहे, तर अध्यापनाचा किंवा तांत्रिक कामाचा दोन्हीचा अनुभव चालणार आहे. पदवी धारण असेल तर 1 वर्ष, पदविका असेल तर 2 वर्ष, राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला 3 वर्ष, आणि राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र परीक्षा असेल तर 4 वर्षाचा अनुभव तुम्हाला लागणार आहे मित्रांनो. ठीक आहे. संबंधित व्यवसाय विषयातील शासकीय किंवा निमशासकीय किंवा खाजगी. ठीक आहे. मी अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे, कुठला पण एक्सपिरियन्स चालेल. याच्यानंतर नियम 4 किंवा 5 मधील पदांवर व्यक्तींची निवड करताना एकापेक्षा जास्त व्यक्तींचे स्पर्धात्मक परीक्षेतील गुण समान असल्यास संबंधित राष्ट्रीय शिल्पनिर्देशक प्रमाणपत्र प्राप्त व्यक्तीस प्राधान्य देण्यात येईल. ठीक आहे. याच्यानंतर प्राधान्यता क्रम कसा देण्यात येणार ते सुद्धा त्यांनी याच्यात क्लिअर केलेलं आहे. नियम 4 किंवा 5 येथे नमूद पदावर नामनिर्देशाद्वारे अथवा पदोन्नतीद्वारे नियुक्त झालेली व्यक्ती संबंधित राष्ट्रीय शिल्पनिर्देशक प्रमाणपत्र धारण करीत नसल्यास रुजू झाल्याच्या दिनांकापासून 3 वर्षाच्या कालावधीत स्वखर्चाने संबंधित राष्ट्रीय शिल्पनिर्देशक प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक राहणार आहे. अन्यथा राष्ट्रीय शिल्पनिर्देशक प्रमाणपत्र प्राप्त करेपर्यंत वार्षिक वेतनवाढी देय राहणार नाही किंवा या पदावर पदोन्नती तुम्हाला देण्यात येणार नाही. ठीक आहे. जर समजा तुमच्याकडे प्रमाणपत्र नसेल तर तुम्हाला जे आहे ती 3 वर्षाचा कालावधी देण्यात येणार आहे. त्या कालावधीमध्ये तुम्हाला शिक्षण पूर्ण करून ते प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यायचं आहे, आणि ते स्वखर्चाने करून घ्यायचं आहे. जर तुम्ही असं केले नाही तर तुम्हाला वेतनवाढ देण्यात येणार नाही किंवा पदोन्नती देण्यात येणार नाही, असे क्लिअर यांनी सांगितलेले आहे. नंतर आहे मित्रांनो, नियम 4 इथे नमूद केलेल्या पदावर पदोन्नती व नामनिर्देशन कारवायाच्या नियुक्तीचे प्रमाणपत्र 10/90 असे राहतील. ठीक आहे. याच्यानंतर परंतु आणखी असे काही पदोन्नतीच्या नियुक्ती देण्याकरता योग्य उमेदवार उपलब्ध नसतील तर नियुक्ती प्राधिकाऱ्यांच्या सहमतीने पदोन्नती व नामनिर्देशाद्वारे करायच्या नियुक्तीकरता विहित करण्यात आलेले प्रमाण त्या भरती वर्षापुरते तेथील करून सदर पदे नामनिर्देशात भरता येईल. ठीक आहे. नंतर आहे नियम 3 किंवा 4 येथे नमूद पदांवर पदोन्नती नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने
पदोन्नतीपूर्वी हिंदी भाषा परीक्षा व मराठी भाषा परीक्षा या दोन्ही परीक्षा संदर्भात शासनाने वेळोवेळी केलेल्या नियमानुसार हिंदी भाषा व मराठी भाषा परीक्षा अगोदरच उत्तीर्ण केलेली असणे अथवा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळवलेली असणे आवश्यक राहील, अन्यथा या पदावर पदोन्नती अनुज्ञेय ठरणार नाही, म्हणजे पदोन्नती मिळणार नाही. ठीक आहे. याच्यानंतर आहे मित्रांनो संपूर्ण डिटेल्स जी आर आहे मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल संपूर्ण डिटेल्स इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे. ठीक आहे. याच्यानंतर आहे नियम 3 किंवा 4 ते 90 पदावर पदोन्नती नियुक्ती व्यक्तींच्या पदोन्नती संगणक हाताळणी म्हणजे कॅम्प्युटर ज्याला आपण म्हणतो कॅम्प्युटरचं हाताळणीचं ज्ञान, अर्हता प्रमाणपत्र संदर्भात शासनाने वेळोवेळी केलेल्या नियमानुसार संगणक हाताळणी ज्ञान, अर्हता प्रमाणपत्र धारण करणे अथवा सदर प्रमाणपत्र धारण करण्यापासून सूट मिळवलेली असणे आवश्यक राहील, अन्यथा यांना सुद्धा पदोन्नती देता येणार नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारचा जी आर आहे मित्रांनो. याच्यानंतर भरपूर डिटेल इन्फॉर्मेशन याच्यामध्ये पदोन्नतीच्या संदर्भात दिलेली आहे, तुम्ही वाचून घेता याच्या 14 पॉईंटपर्यंत. ठीक आहे. याच्यानंतर परिशिष्ट मी तुम्हाला सांगते, या शिल्पनिदेशक किंवा व्यवसाय निदेशक पदातील व्यक्तिकरता विहित पदवी किंवा पदविका किंवा राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र किंवा राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र अभ्यासक्रम. ठीक आहे. याच्यामध्ये संबंधित व्यवसाय दिलेला आहे, म्हणजे आर्किटेक्चर ड्राफ्टमन कोणत्या पदाकरता आहे आणि पदवी कोणती लागेल, पदविका कोणती लागेल आणि राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र किंवा राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र कुठलं लागेल. ठीक आहे. याच्यामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन आर्किटेक्चर ड्राफ्टमन करता तुम्ही जर अर्ज करत असाल त्याच्यामध्ये तुम्हाला पदवी लागणार आहे आर्किटेक्चरची, आर्किटेक्चर असिस्टंटशिपची सुद्धा चालेल, आर्किटेक्चर अँड इंटेरियर डेकोरेशनची सुद्धा चालेल. ठीक आहे. नंतर पदविका आर्किटेक्चर असिस्टंट आणि आर्किटेक्चर अँड इंटेरियर डेकोरेशन. ठीक आहे. तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही बघू शकता जे पदविकाचा क्लिअरली उल्लेख याच्यामध्ये तुम्हाला आता दिसत आहे, जुन्या जीआरमध्ये हा उल्लेख नव्हता. ठीक आहे. तर अशा प्रकारचा जी आर आहे मित्रांनो. याच्यामध्ये पूर्ण क्लिअर इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. याच्यामध्ये मुख्य म्हणजे पदविका जी आहे ती पदविकाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. ठीक आहे. जेवढे पण तुमचे ट्रेड असेल किंवा जेवढे पण तुमचे काय म्हणता येईल त्याला शिल्पनिदेशक पदाची पोस्ट असेल, सगळ्यांकरता जे पदविकेचा कॉलम आहे तो जोडण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचा जी आर आहे मित्रांनो, इम्पॉर्टंट जी आर आहे आणि 2024चा जी आर आहे. याच्यानंतरच्या सर्व भरत्या या जी आरनुसारच होणार आहेत, त्यामुळे हा जी आर तुम्हाला समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. ठीक आहे. जी आरची जी कॉपी आहे मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला PDF मध्ये देत आहे. दोन्ही जी आरची कॉपी देत आहे, एक नवीन जी आर आणि एक जुना जी आर. ठीक आहे. तुम्हाला जर इंग्लिशमध्ये याला वाचायचं असेल तर इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्ही रीड करू शकता. दोन्ही भाषेमध्ये हा जी आर देण्यात आलेला आहे, मराठी भाषेमध्ये आणि इंग्रजी भाषेमध्ये. तुम्ही दोन्ही भाषेमध्ये हा जी आर रीड करू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारचा जी आर आहे मित्रांनो. आज महत्त्वाची तारीख आहे मित्रांनो कोर्टाची. डिप्लोमा डिग्री केसमध्ये आज निकाल येण्याची शक्यता आहे आणि निकाल आल्यानंतर लगेचच भरतीला सुरुवात होण्याची सुद्धा दाट शक्यता आहे. ठीक आहे. तर 1457 पदाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे. चला, याच्यानंतर काही अपडेट आपल्यापर्यंत पोहोचले तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केले जाईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.